नमस्कार प्रेक्षक हो, मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते निसर्गाच्या कुशीत या आमच्या ट्रॅव्हल पॉडकास्ट मध्ये. माझ्यासोबत आहेत पक्षी मित्र सागर म्हात्रे सर. सागर सर नमस्कार. आणि आज आम्हाला कुठली सफर घडवत आहे? धन्यवाद. आजच्या कार्यक्रमात आपण जाणार आहोत भिगवण बॅकवॉटर्स, महाराष्ट्रात आहे आणि ह्याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणतात. आपण गेल्याला एक भरतपूरचा केला आपण, केवळादेव घाणा सँक्च्युरी. तर छोटे खाणी का होईना पण आपल्या महाराष्ट्रात पण एक असं भरतपूर आहे. आणि हे मला सुरुवातीला माहिती नव्हतं. मी एकदा सोलापूरला जात होतो ट्रेननी. तर मला मध्ये एक डॅम लागला, असं थोडंसं उथळ पाणी होतं बहुतेक त्याचं. आणि त्या डॅम मध्ये किनाऱ्याला बरेचसे पक्षी दिसले. आणि तो डॅम जवळजवळ आमची ट्रेन 60-70च्या स्पीडनी चाललेली. तो डॅम काही 1 तास संपला नाही. अच्छा, एवढा मोठा? तर मी विचारलं काही सहप्रवाशांना की बाबा हा एवढा मोठा डॅम कुठला आहे? तर म्हणे हा उजनी डॅम आहे. आणि मग काही वर्षानंतर मला लक्षात आलं की हा जो डॅम आहे याचं एक टोक आहे हे भिगवण नावाचं, पुण्यापासून एक सोलापूर रोडला टाउन आहे, छोटंसं शहर आहे. आणि तिथलं काय प्रसिद्ध आहे तर तिथली मच्छी प्रसिद्ध आहे. तर तुम्हाला पुण्यात भिगवण शहरात आणि जेवढा हा जॉग्राफिकल एरिया आहे, सोलापूर रोड आहे, सगळीकडे भिगवण फिश म्हणून रेस्टॉरंट दिसतील. तर तुम्हाला कोणालाही ज्यांना मच्छीची आवड आहे त्यांना हे भिगवण फिश हे खूप मोठी ट्रीट आहे. कारण इथे फिशिंगचा खूप मोठा व्यवसाय. म्हणजे भिगवणच्या किनाऱ्याला जेवढी वस्ती आहे ही सगळी तिथले जे कोळी आहेत त्यांची आहे. आणि आपण जो फेमस आता जो आपला मराठीतला प्रसिद्ध चित्रपट सैराट, हे सुद्धा त्या उजनी धरणाच्याच लागून लोकेशन आहे. आणि तो जो मुलगा त्यांचा जो फॅमिली बिझनेस दाखवलाय मच्छी पकडण्याचा, तेही भिगवण धरणाच आहे. तर ती हे म्हणजे त्याचे रेफरन्सेस झाले. तर समहाऊ मी पाहिलं की मी काही भिगवणला जायला तयार नव्हतो. याचं कारण असं आहे की मला लोकांनी सांगितलं की तिथे फ्लेमिंगो खूप छान दिसतात आणि दरवर्षी साधारण 1000 ते 1200 फ्लेमिंगो येतात. हेच सेम माझ्या घराच्या बाजूला म्हणजे नवी मुंबईच्या खाडीमध्ये. किंवा तुम्ही जर समजा याला आलात, शिवडीला आलात, तर एका साईटमध्ये तुम्हाला 3 ते 4000 फ्लेमिंगो पण दिसू शकतात तुम्ही जर बायनॉक्युलर किंवा टेलिस्कोप. तर मी टाळत होतो की बाबा फ्लेमिंगोचं काय एवढं. नंतर माझ्या लक्षात आलं, मी बरेचसे फोटो पाहिल्यावर, की तिथलं जे हॅबिटॅट आहे ते थंड हे असल्यामुळे अतिशय क्लीन आहे. म्हणजे जे पाणी फ्रेश आहे. त्या उलट आपल्या खाडीतलं पाणी म्हणजे ठाणे खाडी ज्याला म्हणतो आपण, मुंबईला लागून आहे, ही खूप पोल्युटेड आहे. कारण आपलं डोमेस्टिक पोल्युशन, इंडस्ट्रीयल पोल्युशन यांचं तर तुम्ही बेरीज केलीत तर ते खूप, ज्याला आपण प्रमाण म्हणतो पोल्युशन, हे खूप जास्त आहे. तर तेव्हा जेव्हा मी भिगवणचे पक्षी आणि त्याचं बॅकग्राऊंड हॅबिटॅट ज्याला म्हणतो आपण, फोटोतलं बॅकग्राऊंड ते बघायला सुरुवात केली, तेव्हा मला लक्षात आलं की ही जागा जाऊन पाहिलीच पाहिजे. कारण इतकी सुंदर जागा दिसते ही. आणि मग आम्ही काही इंटरनेटवर थोडा रिसर्च केला आणि मग एकदा जाऊन तिथे थडकलो की बाबा इथून सकाळी निघून तिथपर्यंत एक दुपारपर्यंत तिथं पोहोचणं. आणि मग रेग्युलर रुटीन असं आहे की तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी पोहोचा, एक बोट सफारी करा सकाळी. आणि जसं मी भरतपूरच्या बोट सफारीचं वर्णन केलं की सूर्योदयाच्या आधी ती सफारी चालू होते. तुम्ही सूर्योदयाच्या आधी बोटीत बसा. 5:30ला. हिवाळ्यात एवढं लवकर नसतं कारण हा सीझन अगेन नोव्हेंबर ते मार्च असा आहे साधारण. डिसेंबर ते मार्च पकडा तुम्ही. दिवाळीनंतर लोक जायला सुरू होतात. आणि जेवढा गारवा असेल तेवढ्या रंगांच्या छटा तिथे येतात. तर ह्या ज्या रंगांच्या छटा आहेत ह्या इतक्या विलक्षण असतात की तुम्हाला सूर्योदयाआधी आणि सूर्योदय होताना वेगवेगळे रंग, खास करून लाल आणि जो केशरी रंग असतो हा दिसतो. आणि मग ह्याच्या फोरग्राऊंडला इतकं रंगीत आकाश मागे सूर्योदय होतोय. आणि मग हे पक्षी सिल्हवेट म्हणजे काळ्या रंगात दिसायला सुरुवात होते. आणि ते पक्षी ऍक्टिव्ह असतात खूप. म्हणजे हे सगळे जे पाणपक्षी आहेत हे दिवसभर पाण्यात इतका दंगा करतात
की ते तुमचा बघताना दिवसही जाईल. वाव. पण दुर्दैवाने सफारी साधारण 3 तासाची असते आणि त्या 3 तासामध्ये तुम्हाला जेवढं शक्य असतील तितके हे जे तुमचे गाईड आहेत तिथे भिगवणचे हे दाखवतात. वैशिष्ट्य काय आहे की पुण्यापासून जेमतेम 2.5 तासावर मी त्या जागेचं पण नाव सांगेन, कुंभार गाव म्हणून गाव आहे. तर तिथून भिगवण शहरातून पण बोट सफारी आहे जे की थोडा लांबचा किनारा आहे. भिगवण पासून पुढे आणखी कदाचित एक मे बी 20 मिनिटं 30 मिनिटं असं कुंभार गाव येतं. कुंभार गाव हे गावच आहे, अजून फार मोठी घरं किंवा हे नाही. आणि तिथे तुम्हाला असे छोटे छोटे मळे, मच्छीमारी वगैरे हे सगळं पाहायला मिळेल. आणि इथल्या लोकांनी पूर्वी घरनंच एखादी दुसरी रूम काढून लोकांना द्यायची. एखाद्याला जर खूप चांगलं हॉटेल पाहिजे असेल तर 25 किलोमीटर बारामती, तिथे तुम्हाला 3 स्टार 4 स्टार हॉटेल्स मिळू शकतात. तुम्ही बारामतीला राहून याच्यात कुंभारगाव मध्ये बोटिंग करणंही शक्य आहे. 25 किलोमीटर म्हणजे ह्या बोटिंग फक्त सफारीसाठी असतात की मत्स्य व्यवसायाच्या बोटी वापरल्या जातात? मच्छी व्यवसायाच्या बोटी आहेत, पण सफारीसाठी बोट थोडी लहान असते. लहान आहे मच्छीची आपण हायर करायची. आणि हा जो बोट चालवणारा माणूस, या सगळ्या फ्लॅट बॉटमच्या बोट्स आहेत. कारण उजनी धरण हे मुळात शॅलो आहे, त्यामुळे अशी खूप बुडणारी बोट घेता येत नाही, म्हणजे ज्याला शॅलो बॉटम लागतो. आणि तुमचा जर 6-7 लोकांचा ग्रुप असेल तर तो सफारीचा आणि राहण्याचा वगैरे खर्च विभागला जाऊ शकतो. ते त्याच्यात एक इकॉनॉमी आहे. म्हणजे अगदी तुम्ही 24 तासात ही सफर करून येऊ शकता. आणि सकाळचं जे बोटिंग संपलं तर तिथून आणखी पर्याय आहेत की तिथून एक मयुरेश्वर म्हणून सँक्च्युरी, जिथे तुम्हाला चिंकारा बघायला मिळतो. चिंकारा म्हणजे आपण अजूनही जी कोर्ट केस ऐकतोय सलमान खानची, तो प्राणी. आणि हे गवताळ अभयारण्यात, हे मयुरेश्वर हे सगळं गवताळ आहे. आणि तिथे रुफस बेली इगल म्हणून एक इगल आहे, गरुड आहे, त्याचं नेस्टिंग सुद्धा आहे. ह्याच्यात आणखी 2-4 प्रकार, म्हणजे मी पाण्यात पक्षी कुठले आहेत हे तर सांगेनच, पण भिगवण हे जे कुंभार गाव आहे याच्या गावाच्या आसपास काही प्राणी पण तुम्हाला बघायला मिळतील. नेमली आपण आधीच्या एपिसोडमध्ये एशियाटिक गोल्डन जॅकल, त्यानंतर जंगल कॅट, त्यानंतर जंगल कॅट नंतर तुम्हाला तिथे शॅमेलियन जो रंग बदलणारा सरडा आहे तोही बघायला मिळतो. आणि काही रात्रीचे रेअर जे पक्षी असतात, त्याच्यात एक पक्षी आहे जो की तोंड उघडं ठेवून लो फ्लाईट करतो. आणि जे संध्याकाळी जे इन्सेक्ट, हा निशाचर आहे, नॉक्टर्नल पक्षी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. तर हे पक्षी तिथे तुम्हाला दिसतात. आणि हा रात्री तुम्ही जर लवकर गेलात संध्याकाळी 7-8च्या सुमारास, तो आता हळूहळू ऍक्टिव्ह होत असतो. तर हे पक्षी सगळे तिथे तुम्हाला पाहायला मिळतात. इतर जे पाण पक्षी आहेत तर हे पक्षी तुम्हाला तिथे बघायला मिळतात. आणि जे गाईड आहेत ते थोडंसं कष्ट घेऊन तुम्हाला दाखवतात, पण याच्यासाठी थोडं हिलवर ड्राईव्ह करायला लागतं. तर आता आपण तिथल्या दिसणाऱ्या साधे पक्षी आहेत यांच्याविषयी आपण बोलू शकतो. की तुम्हाला अगदी पेंटेड स्टॉर्क म्हणजे रंगीत करकोचा, स्पून बिल चमचा, त्यानंतर तिथे एक ओरिएंटल प्रॅटिन कोल म्हणून एक पक्षी आहे. ओरिएंटल प्रॅटिन कोल अगदी लहान पक्षी आहे, पण याचं अगदी हे जर टेबलाचा रंग आहे तसा रंग, आणि त्याचा पंख बदामाच्या आकाराचा असतो. त्यामुळे तो पक्षी तुम्हाला जेव्हा तुम्ही बघता तेव्हा खूप सुंदर दिसतो तो. आणि प्रॅटिन कोल, त्यानंतर रिव्हर टर्न म्हणून त्यांची बरीच वस्ती आहे. त्यांचा आता मी मार्चला गेलो तेव्हा साधारण ब्रीडिंग सीझन अप्रोच होत होता. तर ब्रीडिंग सीझनला त्यांचं ऍक्च्युली तुम्हाला रिव्हर टर्न कुठून तरी एक मासा पकडून आणतो, नर पक्षी, आणि मादीला ऑफर करतो आणि त्याचं पंखाचं एक डिस्प्ले करतो. तर हे सगळं तुम्हाला तिथे समोरासमोर बघायला मिळतं. की पाण्यात जे छोटे छोटे मातीचे हे असतात त्याच्यात ते बघायला मिळतात. आणि तुम्हाला हे जसा तो फिमेलला तो ऑफर करतो, त्यानंतर तुम्हाला तो डिस्प्ले दाखवतो, हे सगळं बघणं हा एक खूप वेगळा अनुभव आहे. आपण नेहमी
जे नर पक्ष्यांचा जे डिस्प्ले असतो तो आपल्या नजरेसमोर फक्त मोर येतो, पण बाकी पक्षी सुद्धा ते इतक्या सुंदर पद्धतीने करतात. आणि तुम्ही जर लकी असाल तर त्यांचं मेटिंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. आणि हे इतर पक्षी आजूबाजूला आहेत, जसे ग्लॉसी आयबिस आहे, त्यानंतर कॉर्मोरंट्स, पाणकावळे, हे सगळे पक्ष्यांच्या थव्याथव्यांमध्ये तुम्हाला हे पक्षी अधेमध्ये दिसतात. आणि ह्याच्यात मग एखादा रॅप्टर आला की सगळे पक्षी एकाच सेकंदाला पळून जातात. तर हे रॅप्टर पण जे आहेत हे बरेचसे मायग्रेटरी आहेत. एक वेस्टर्न मार्श हॅरियर म्हणून पक्षी येतो की त्याच्याबरोबर मग बरेचसे त्याचे जे भक्ष्य असणारे पण पक्षी येतात, की कूट झाले किंवा हे झाले. तर ते हे सगळं जे मुवमेंट आहे, हे जे सगळी ज्याला आपण हॅबिटॅट आहे, ही सगळी रिच होऊन जाते. म्हणजे जिथे तुम्हाला उन्हाळ्यात फारसे पक्षी दिसत नाही, तिथे तुम्हाला सडनली हिवाळ्यात ते संपूर्ण तलाव पक्ष्यांनी आणि सगळ्या डक्सनी भरून गेलेलं असतं. असे तुम्हाला एका नजरेत हजारो पक्षी त्या सकाळच्या सफारीमध्ये. आणि हिवाळ्यात बऱ्यापैकी थंडी असते. तुम्ही जर सोलापूरकडे जात राहिलात, जेवढा एरिया ड्राय आहे तेवढं थंडी जास्त आहे. तर ते तो जो सुखद गारवा म्हणा तुम्ही, आणि बोटीतनं 3-1 तास पक्षी बघणं, हा जो अनुभव आहे हा माझ्या मते वर्णन करायला कदाचित माझ्याकडे तेवढी शब्द संपदा नाही आहे, पण ज्या लोकांनी त्याचा अनुभव घेतलाय ते लोक नक्कीच हा अनुभव विसरू शकत नाही. एक क्वेरी होती, बोट आपली अशी जात असेल आणि पक्षी पण ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये पक्षी उडतात आणि बोट पण एक आपण ते ड्राईव्ह करत असतो, मग ते आपल्याला काही मिस आउट नाही का होणार? म्हणजे ते बघायचा आनंद थोडा स्टडी लेवलला घेतला पाहिजे ना. पण ते असे भरकन उडाले तर आपली बोटही पुढे जाईल, पक्षी निघून जातील, असं होऊ शकतं ना? नाही, तसं नाही होत. मी सांगतो कसं आहे. हे जे बोटमन किंवा जो गाईड असतो ह्याला माहिती असतं की कुठला पक्षी तुम्हाला किती अंतर देऊ शकतो. आता तुम्ही जर मला विचारलं की किती जातीचे पक्षी, तर साधारण 230 जातीचे पक्षी तिथे येतात. तर ते प्रत्येक पक्षी तुम्हाला किती अंतर आहे. आता माझे बरेचसे बिगवणवर व्हिडिओज आहेत, तर ते व्हिडिओ आम्ही एका जागी थांबून, जर बोट हलती असेल तर तो व्हिडिओ येऊ शकत नाही, तर आम्ही एका ठिकाणी बोट लावली. मग ह्याच्यात 2 प्रकार आहेत. एक तर बोट पाण्यात उभी आहे, मग ती थोडीशी अशी हलत असते, म्हणजे डायरेक्शनली पण आणि लाटांवर थोड्याशा लाटा असतात. दुसरा एक प्रकार आहे की समजा तुम्ही एखादा पक्षी जमिनीवर बघितला, डक्स फॉर एक्झाम्पल, बरेचसे जमिनीवर चरायला म्हणून जातात. मग तो काय करतो, जो लँड करतात, तो थोडंसं टच करतो जमिनीला, मग ती बोट स्टेडी होते. मग तुम्हाला जरी व्हिडिओ काढायचा असेल, तुमच्याकडे लॉंग लेन्स असेल, तरी तुम्ही व्हिडिओ किंवा इव्हन फोननी पण व्हिडिओ काढू शकता. पण ते काही पक्षी अगदी लहान आहेत, जसं एक लिटल रिंग प्लोवर म्हणून डोळ्याच्या वर एक येलो कलरची एक रिंग असते, आणि जेमतेम एवढा पक्षी तो 4 इंच जास्तीत जास्त. पण तो पक्षी इतका सुंदर आहे, जे जेवढे छोटे पक्षी आहेत ते क्यूट दिसतात. किंवा हा मी जो ओरिएंटल मुवमेंट फास्ट असतात. आणि हे विंटर जे असतं ना, हे त्यांच्यासाठी भारतात येऊन त्यांना ऑलरेडी मायग्रेशन करून आलं असतं. साधारण 800-1000 किलोमीटर, 1500 किलोमीटरच्या वरचे प्रवास केलेले असतात. त्यामुळे त्यांना ते पुन्हा ते जे काही त्यांची शक्ती गेलेली आहे आणि जे काय बॉडी फॅट गेलेलं आहे ते पुन्हा भरून काढून पुन्हा परत जायची जेव्हा वेळ येते तेवढी एनर्जी त्यांना रेडी करायला लागते, नाही तर ते पुन्हा रिटर्न मायग्रेशन करू शकत नाही. तर ह्या प्रकारचं एक तुम्हाला खूप ऍक्टिव्ह हॅबिटॅट बघायला मिळेल की जिथे सगळे पक्षी काही ना काही करतायत, आणि मग त्यांना खाणारे जे पक्षी आहेत, बर्ड्स ऑफ प्रे ज्याला म्हणतो, तेही येतात. आणि हे सगळं जे आहे हे इतकं लाईव्हली असतं. आणि मग उजेड जो आहे तो बदलत राहतो. तुम्ही जेव्हापासून त्या बोटच्या धक्क्यावर येता तिथून ते जाईपर्यंत तुम्ही अगदी अंधारात त्या बोट जवळ येता, आणि मग तिथून येईपर्यंत अराउंड 9:30 ते 10 होतात. हा लाईटचा प्रचंड चेंज आहे. बेसिकली फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी सगळा लाईटचा खेळ आहे. तर ते हे तुम्हाला इतका सुखद लाईट, आणि त्यानंतर जसं जसं लाईट हार्श होत जातो तसं तुम्ही बाहेर येत जाता. सर, अजून काही गोष्टी आहेत ज्या आपण बिग बर्ड मध्ये पाहू शकतो, त्याविषयी थोडंसं सांगा. बिलकुल. जसं मी म्हटलं की भीमा नदीचं जे धरण आहे ह्याच्यावर हे शॅलो म्हणजे उथळ पाण्यांमध्ये हे सगळे पक्षी आहेत. आणि हे पक्षी
जेव्हा आपला हिवाळा सुरू होतो तेव्हा बरेचसे मायग्रेट करून येतात, बरेचसे रेसिडेंट पण आहेत तिथे. आणि यांच्यासाठी हे खूप मोठं खाद्य असणारं धरण आहे आणि याचा पसारा प्रचंड आहे, खूप मोठं धरण आहे. आणि जसं जसं तुम्ही हे बोटीने एक्सप्लोअर करत जाता तर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स, आणि काही बर्ड्स अगदी रेअर आहेत. आता मगाशी मी म्हणतो की तोंड उघडं ठेवून जे जमिनीच्या लेवलचे कीटक असतात ते खात जाणारा एक पक्षी आहे, म्हणून हा नॉक्टर्नल म्हणजे निशाचर पक्षी आहे. तर नाईट जार म्हणून त्याचं नाव आहे. किती सुंदर नाव, पण किती छान. तर हे नाईट जार, आणि याच्या व्यतिरिक्त भिगवण आणखी एका पक्षासाठी पसंत आहे. ह्याला आपण इंडियन ईगल आऊल असं म्हणतात. तर इंडियन ईगल आऊल साधारण एवढा मोठा पक्षी आहे आणि याचं खाणं आहे मुख्यत्वे इतर जे छोटे उंदीर वगैरे आणि साप. तर इंडियन ईगल आऊलचे बरेचसे ज्याला आपण वस्तीस्थान म्हणूया ते तिथे असतं. आणि हा जो ईगल आऊल आहे हा ब्राऊन आणि ब्लॅक कलरची पिसं असणारा पक्षी आहे. आणि जिथे जिथे दगडांच्या क्वारीज किंवा दगडांचे कडे आहेत, आता आपल्या महाराष्ट्राचं वर्णनच दगडांच्या देश म्हणून आहे, तिथे याची वस्ती आहे. आणि भिगवणमध्ये हा तुम्हाला पक्षी खूप चांगल्या प्रकारे दिसतो. तर हे जे पक्षी बघण्याचं जे हे आहे की तुम्ही अगदी तो गाईड तुम्हाला समोरासमोर नेऊन दाखवतो. हे त्यानंतर मी या वर्षी 2024ला भिगवणच्या आसपासच्या 2-3 जागा बघितल्या. तर तिथे काही लोक काही सामाजिक कार्य करतात. तिथे एक ग्रासलँड आहे, साधारण 2-2.5 तासाचा प्रवास करून. हे जे ग्रासलँड आहे हे तिथे एक रिटायर्ड शाळा मास्तर जे आहेत त्यांना मी भेटलो स्वतः, पवार म्हणून आहेत. आणि ह्या माणसांनी काय चालू केलं की रस्त्याच्या बाजूला जी जागा आहे तिथे वड, पिंपळ, आंबा ह्यासारखी झाडं ते लावतायत. आणि त्यांनी काय केलंय, लोकांना याच्यात सहभागी केलंय. आणि बऱ्याचशा लोकांनी बाबा ह्या 50 झाडांना मी ड्रिप इरिगेशन, आता सोलापूर जिल्हा म्हणजे दुष्काळी जिल्हा आहे. आज बातमी आलेली की फक्त आठवड्यातनं एकदा पाणी येतं. तर तिथे तुम्ही झाडं कशी जगवाल. तर मी पवार सरांना अक्षरशः मी पाया पडलो की तुम्ही हे जे काम करताय की तुम्ही स्वतः 4 झाडं लावणं आणि 100 लोकांना किंवा 50 लोकांना एकत्र आणून शेकडो झाडं लावणं, याच्यात खूप फरक आहे. आणि ती झाडं जगवणं, कारण त्या सोलापूरच्या ज्या हे जे काही एरिया आहेत तिथे तुम्ही जर झाडाला 2-3 दिवस पाणी नाही दिलं तर झाड गेलं समजा. इतका प्रचंड उष्णता असणारा हे आहे. त्या ग्रासलँडमध्ये जर ही झाडं उगवली रस्त्याच्या कडेला तरी, तर माझ्या मते तिथलं जे हॅबिटॅट आहे आणखी रिच होईल. कारण आम्ही त्या ग्रासलँडमध्ये बघितलं, जसं आपण हे लांडग्याबद्दल याच्याबद्दल बोललो, तर हे लांडगे, कोल्हे आणि चिंकारा ही भरपूर संख्या आहे तिथे. त्यामुळे तुम्हाला हे आता आपण नेहमी जे जिम कॉर्बेट किंवा हे जे मोठे मोठे अभयारण्य आहेत इथे आपण सगळे जे ज्याला आपण कार्निवरस एनिमल म्हणतो, वाघ, लेपर्ड वगैरे किंवा जंगल, हे सगळे तुम्हाला तिथे बघायला मिळतात. पण हे चिंकारा वगैरे हे फक्त ड्राय एरियात असतं, जिथे गवताळ आहे, त्यानंतर झाडं जास्त नाही आहेत. तर त्यामुळे ते त्यांचं हॅबिटॅट आहे. तर हे हॅबिटॅट भिगवण आणि जो आजूबाजूचा मयुरेश्वर अभयारण्य वगैरे हे इथे संरक्षित आहे. तर ते नुसतं गवताळ एरिया बघणं हा सुद्धा एक मोठा, कारण जर हे गवत नसेल, समजा गवत गुरांनी खाऊन टाकलं तर बरेचसे पक्षी तिथे येणार नाहीत. का येणार नाहीत? कारण त्यांचं जे अन्न आहे सरडे, भक्ष्य मिळणार नाही. त्यांचे तिथले जे उंदीर वगैरे, सरडे, साप, हे सगळे कमी होते, छोटे छोटे कीटक. तर ही सगळी जी फूड चेन आहे हे तुम्हाला जे ड्राय एरिया आहेत की जिथे तुम्हाला पहिल्यांदा बघून काही वाटतच नाही की बाबा इथे काय असू शकतं, जसं ते लिटल रन ऑफ कच्छ. पण तिथे तुम्ही बघाल तर छोट्याशा समोरच्या एरियात तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर एक तुमचं जे लेट्स तुमच्या घराचा जो एरिया आहे त्याच्यात 50 पक्षी आढळू शकतात. हे आपल्याकडे पण दिसत नाही. आपल्याकडे इतकी झाडं आहेत पण तुम्हाला 50 पक्षी एकत्र दिसतात का? नाही दिसत. तर हे त्याचं रिचनेस म्हणा, तुम्ही स्पीशीज रिचनेस म्हणा, की बाबा इतकी संख्या आहे म्हणून हे त्याचं वैशिष्ट्य आहे.
मयुरेश्वर अभयारण्याचा तुम्ही उल्लेख केला आणि अगदी जवळच आहे सोलापूरच्या, तर ते मयुरेश्वर अभयारण्यामध्ये आपण काय पाहू शकतो? मयुरेश्वर अभयारण्यामध्ये एकतर मी सांगितलं की चिंकारा सहज दिसतात. तुम्ही गेलात तर ते बऱ्याच वेळेला अभयारण्याच्या बाहेर पासूनच दिसायला सुरुवात होतात आणि चिंकारा हे मुख्य अट्रॅक्शन आहेच. याच्या व्यतिरिक्त ग्रासलँडमध्ये जे पक्षी येतात, ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे ससाणे म्हणू शकतो, आणि ईगल, मी सांगितलं की रुफस बेलिड ईगल म्हणून जो ईगल असतो तो तिथे नेस्टिंग आहे. बऱ्याचशा गाईड्सना हे माहिती आहे. आणि जे गवताळ अरण्यातले पक्षी, एक तर येलो वॅटल्ड लॅपविंग म्हणून एक पक्षी आहे, तो तिथे मुख्यत्वाने आढळतो. आणि याच्याबरोबर साधारण जे लार्क म्हणून जे गवतातले पक्षी असतात हे सगळे तिथे आढळतात. आणि मुख्यत्वे करून इंडियन रॉबिन यांची संख्या खूप असते. रॉबिनला मराठी भाषेत दयाळ म्हणतात. तर ह्या सगळ्या मयुरेश्वर अभयारण्यात हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला भरपूर सापडतात. आणि तुम्ही जसं म्हणालात भिगवणला म्हणजे जवळजवळ किती 1 तास जाईल एवढा पाण्याचा साठा आहे, सरोवर आहे ना? हा, ट्रेननी तुम्ही जात असताना म्हणजे तो जवळजवळ तुम्हाला अराउंड 60-70 किलोमीटर तो संपतच नाही जलाशय. हा, तर मग तिथे फोटोग्राफी कशी करायची? म्हणजे जलाशयाची फोटोग्राफी वेगळी, तिथे येणाऱ्या पक्ष्यांची वेगळी, असं काही फोटोग्राफीच्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करा? हा, फोटोग्राफीच्या दृष्टीने तिथे उत्तम सोय आहे ऍक्च्युली. की मी जसं सांगितलं की हे जे मच्छीमारी करणारे लोक होते हे आता त्या शॅलो तळाच्या म्हणजे उथळ तळाच्या बोट्स वगैरे घेतलेल्या आहेत आणि एका वेळेला 5-6 ते 7 लोक ते बसवतात. मोठ्या बोट्सही आहे त्याच्यापेक्षा. पण जेवढं सुटसुटीत असेल तेवढं तुम्हाला कॅमेरा फिरवायला, तर तुमचं जे काही फोटोग्राफीचे इक्विपमेंट आहेत हे घेऊन तिथे तुम्हाला ते आदल्या दिवशी जर गेला तर सकाळी तुम्ही, पुण्याचे लोक तर अगदी सकाळी निघून तिथे ती सफारी चालू करतात. कारण साधारण जो सूर्योदय ते 7:15-7:30 ला विंटरमध्ये होतो, म्हणजे हिवाळ्यात होतो. तर ह्याच्यात तुम्हाला तुमचा जसा कन्व्हिनियन्स आहे तसं तुम्ही तिथे पोहोचू शकता. तुम्ही गुगल मॅप्सवर जर हे केलं की बर्ड गाईड्स किंवा हॉटेल्स इन भिगवण, कुंभारगाव किंवा हॉटेल्स इन कुंभारगाव, तुम्हाला भरपूर हॉटेल आणि मग त्यांना अटॅच गाईड्स आहेत जे की तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित देतात. किंवा मग त्यांना आधी तुम्ही जर फोन करून तुमचं अवेलेबिलिटी प्लस तुमचं रिक्वायरमेंट, तुम्हाला काय बघायचं, की काही लोकांना फक्त ईगल्स बघायचे असते किंवा काही लोकांना फक्त फ्लेमिंगोज बघायचे, तर तो तुमचा चॉईस आहे, तुमचा निर्णय आहे. तुम्ही त्याप्रमाणे तुमचा रिक्वायरमेंट सांगून तिथे जाऊन मग तुमच्या आवडीचे पक्षी, आता 230 स्पीशीज म्हणजे काही कमी नाहीये. महाराष्ट्रात मला नाही वाटत 230 स्पीशीज असणाऱ्या फार कमी जागा असतील. तर ही एक जागा आहे जिथे तुम्हाला तुमच्या चॉईसचा बर्ड अगदी व्हिडिओ फिल्म घेईपर्यंत तुम्हाला बघतो. म्हणजे तुम्हाला 1 तास 1.5 तास. आणि हे कसं मी तुम्हाला सांगतो, मला 2 उदाहरणं देतो. मी गेल्या वर्षी गेलेलो तर एका फ्लेमिंगोला कुठल्या तरी पक्ष्यांनी मारलेला किंवा मेलेला आणि त्याला वेस्टर्न मार्श हॅरियर तुकडे तुकडे असं तोडून खात होता. हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे ग्रेटर स्पॉटेड ईगल आणि कॅटफिश पकडून आमच्या समोर त्याचं असं लचके तोडून. तर हे जे सीन आहेत हे अंगावर काटे, जसं तुम्हाला आता ऐकतानाच फील झालं. तर हे जीवसृष्टीत हे रेग्युलर हे आहे किंवा मोठा कॉमन आहे, त्यांचं जेवणच असं आहे. तर हे सीन तुम्हाला तिथे बघायला मिळतात. तर ते मग तो ग्रेटर स्पॉटेड ईगल दिसल्याबरोबर आम्ही तिथे शॅलो जमीन बघितली, थांबलो आणि बऱ्यापैकी अर्धा-पाऊण तास त्याचं आम्ही फुटेज घेतलं. तर हे त्याचं शिकार आणि त्याचं जे खाणं आहे हे बघताना ते संपूर्ण त्याचा अभ्यास करणं, डॉक्युमेंटेशन करणं आणि मग लोकांच्या फायद्यासाठी ते युट्यूब म्हणून रिलीज करणं. तर ही युट्यूब माझ्या चॅनेलवर आहे. आणि प्लस बर्ड्स ऑफ भिगवण म्हणा किंवा काही इव्हन पाणकावळे हा पण खूप इंटरेस्टिंग विषय आहे. कारण पाणकावळा जेवढे मासे दिवसात खातो तेव्हा इतर कुठलाही बर्ड खात नाही. कारण हा पाणकावळा पाण्याखाली जाऊन ते मासे पकडतो.
म्हणजे जसा मासा पाण्याखाली स्विमिंग करतो तसं पाणकावळ्याकडे ही एबिलिटी आहे की तो पाण्याखाली स्विम करू शकतो. बाकी फारसे पक्षी एवढं नाही करत. तर हे सगळं बिगवणला अत्यंत इंटरेस्टिंग आहे. हॅबिटॅट खूप प्युअर आहे कारण त्याच्या आजूबाजूला फारशा इंडस्ट्री नाही आहेत, सध्या तरी नाही आहेत. जे काय असतील ते साखर कारखाने वगैरे छोटे मोठे आहेत. आणि अजूनही ज्याला आपण असं म्हणतो शकतो की रुरल एरिया. आणि कधी कधी तुम्हाला तिथे एक सरप्राईज म्हणजे कधीही त्यांनाही न बघितलेला पक्षी. या मार्चमध्ये मी परत येत होतो आणि मी थोडासा रस्ता चुकलो आणि एका दलदलीच्या वरती जात होतो. तर तिथे मी पाहिलं की एक पक्षी आला, ब्ल्यू फेस्ड मालकोहा म्हणून. तर त्याची सुरुवात मुळात आपलं जे फणसाड अभयारण्य आहे अलिबागच्या खाली म्हणजे रेवदंड्याच्या पुढे, तिथून ते खाली कोकणात असं आहे. पण नंतर मी त्याला फोटो दाखवला आमच्या बर्ड गाईडला आणि त्यांनी मला सांगितलं की अरे हा रेअर आहे इथे आणि हा आम्हालाही का दिसत नाही कारण आम्ही त्या दलदलीच्या बाजूला फारसं जात नाही. तर त्या दलदलीच्या बाजूला जे कीटक असतात ते खाण्यासाठी तो आलेला. बाकी पक्ष्यांमध्ये चमचे म्हणजे स्पून बिल मग ते त्यातलं हे खातात. त्यानंतर एका पक्षाचं नाव घेतल्याशिवाय कदाचित आपलं भिगवणचं ओळख थोडीशी अपुरी राहील. तो आहे ओपन बिल स्टॉक. त्याची चोच साधारण अशी थोडी